नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि बघा, आज मी आलेली आहे गावाकडं आणि किती सारे छान छान आंबे आलेले आहेत आमच्या झाडाला। घराच्या समोरच झाड आहे हे, पण खूपच मस्त असे आंबे। परत लिंबाचं एक झाड आहे, त्यालाही खूप सारे लिंब आलेले आहेत एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा। आणि आज आम्ही ठरवलं की आज आपण पौर्णिमा आहे तर देवीच्या दर्शनाला जाऊया। आणि आमची छकुली बघा कशी मस्त मज्जा करते। आणि देवीच्या दर्शनाला गेलो आम्ही, दर्शनही मस्त झालं। छान समर्थ कसा नारळ फोडतोय बघा, आणि छकुली कशी त्याच्यासोबत बसली आहे। काही करायचं असलं दादा काय करतो हे तिला पहिलं पाहायचं असते। आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही समर्थला बॅट घ्यायला जाणार होतो। आणि देवीचं मंदिर उघडं नव्हतं, पण आम्ही गेल्याच्या नंतर तिथं लाईट आल्यामुळं आम्हाला व्यवस्थित देवीचा चेहरा दिसला, छान दर्शनही झालं। आणि तिथून आपण निघालो आणि म्हटलं येता येता आपण रस पिऊया। तर समर्थचं छकुलीचं चाललं होतं लगेच उड्या मारायचं की हां आम्हाला रस प्यायचा आहे, रस प्यायचा आहे। आणि मस्ती मस्त दोघांची चालली होती। आणि लहान मुलांना कसं गावाकडं सुट्ट्याला आलं की खूपच छान वाटतं, एन्जॉय करतात गोष्टी त्या। आणि शाळा रोजची सकाळी उठायचं ह्या सगळ्या गोष्टींपासून पण त्यांना सुटका मिळते, त्याच्यामुळे त्यांनाही मस्त वाटतं। बघा किती मस्त दोघंही एन्जॉय करत आहेत। आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जी बॅट आणली होती समर्थला, त्या बॅटला ते हँडलपाशी थोडंसं क्रॅक असते म्हणे, तिथं ते लगेचच दोरा गुंडाळायचं चाललेलं होतं संध्याकाळी। बघा ह्या दोघांची मस्ती चालूच आहे। आणि पप्पांनी आमच्या ते सगळं त्याला आट्टीचा दोरा आणून व्यवस्थित करून दिलं। आणि छकुलीचं चाललंच होतं हे असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं। तर बघा त्याचा व्हिडिओ खूपच